श्री धनलक्ष्मी महिला मंडळ आयोजित तसंच विशाल चॅरिटेबल अँड एज्युकेशनल ट्रस्ट, ब्रिलियंट कम्प्युटेक वाशी, चेतक स्वीट कॉर्नर आणि आरके ग्रुप यांच्या सहकार्याने मंडळाचा 25वा वर्धापन दिन सोहळा वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात संपन्न झाला। प्रेक्षक आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत हा सोहळा सांस्कृतिक जल्लोषात पार पडला। या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला पंख देत त्यांच्या कलागुणांना मुक्त अभिव्यक्तीचे व्यासपीठ मिळावे या हेतूने आयोजित नवी मुंबई आंतरशालेय समूह नृत्य स्पर्धेत यंदा 37 शाळांनी आपला सहभाग नोंदवला होता। केजी, 1ली ते 4थी आणि 5वी ते 7वी अशा 3 गटात ही चुरस पाहायला मिळाली। विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या गौरवशाली लोककलेसोबतच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित हृदयस्पर्शी नृत्यविष्कार सादर केले, ज्याला उपस्थित प्रेक्षकांनी उभं राहून मानवंदना दिली। समाजासाठी काहीतरी सकारात्मक घडवून आणण्याची भूमिका मनात ठेवून कार्य करणाऱ्या संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर वनिता गडदेराजे या नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवत असतात। त्यांच्या नेतृत्वामुळे अनेकांना आपले कौशल्य सादर करण्याचे आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्याचे व्यासपीठ मिळालंय। समाजाभिमुख विचार, कार्यतत्परता आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व यांच्या जोरावर त्यांनी संस्थेच्या कार्याला एक वेगळीच उंची दिली आहे। तसंच रौप्य महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून सर्वोत्कृष्ट पती-पत्नी पुरस्कारांचं वितरण करण्यात आलंय। यात शैक्षणिक क्षेत्रासाठी मारुती आणि नेहा गवळी, वैद्यकीय क्षेत्रासाठी वैद्य मंगेश आणि करिश्मा पवार, तर सांस्कृतिक क्षेत्रासाठी भाग्येश आणि सरोज पवार या दाम्पत्यांना गौरवण्यात आलंय। या प्रसंगी उद्योजक आणि समाजसेवक तेजस डाकी, सावताराम खाडे, संस्थेच्या माजी संचालिका कुसुम राजे, समाजसेविका अनिता माने, विविध शाळांच्या मुख्याध्यापिका आणि संस्थेच्या सर्व संचालिका उपस्थित होत्या। नृत्य दिग्दर्शक सागर राऊत, सुबोध कांबळे आणि भूषण देवरे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले, तर सेलिब्रिटी निवेदक संतोष लिंबोरे पाटील यांनी कार्यक्रमाचं बहारदार सूत्रसंचालन केलं। यावेळी तेजस डाकी यांनी संस्थेला 21,000 रुपये आणि सावताराम खाडे यांनी 10,000 रुपयांची देणगी देऊन सामाजिक बांधिलकी जपली। सर्वांना मंत्रमुग्ध करणारा हा सोहळा केवळ वर्धापन दिनापुरता मर्यादित न राहता कला, संस्कृती आणि सामाजिक कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम ठरला। डॉक्टर वनिता गडदेराजे यांच्या कर्तृत्ववान नेतृत्वामुळे आणि समाजाभिमुख कार्यामुळे श्री धनलक्ष्मी महिला मंडळाचा हा रौप्य महोत्सवी प्रवास समाजमनावर गडद आणि प्रेरणादायी ठसा उमटवून गेला। स्त्री शक्तीचा हा जागर आणि नव्या पिढीला लाभलेले हे व्यासपीठ आगामी काळात परिवर्तनाची नवी भरारी घेईल यात शंका नाही। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। हा पुरस्कार घेताना खूपच आनंद होत आहे, कारण असे पुरस्कार तर भरपूर मिळालेले आहेत, परंतु पती पत्नी हा मिळवत असताना खूपच म्हणजे एकदम सुरुवातीपासून लग्न झालं तेव्हापासून ते आजच्या या घड्यापर्यंत पूर्णपणे सगळा म्हणजे ब्लॅक पॅचचं पूर्ण समोर असं आलं। मॅडमने जेव्हा फोन केला की तुम्हाला असा पुरस्कार मिळणार आहे, तर तेव्हा हे असं एवढं आनंद झाला की पूर्णपणे मागची उजळणी सगळी समोर येते आणि एक एक दिवस असे सगळे आठवत जात होते। पुरस्कार घेताना तर खूपच आनंद होता आणि मी पुन्हा एकदा मॅडमचे धन्यवाद माने। विशेष करून ते सुद्धा तसेच आदर्श पती पत्नी होते, कारण आम्ही त्यांना जवळून पाहिलेलं आहे। जेव्हा कार्यक्रम असायचे सर त्यांना एवढी मदत करायचे, तोच आदर्श त्यांना वाटला असेल आणि आम्हाला तो पुरस्कार दिला असेल असं आम्हाला वाटतंय आणि खूपच पुन्हा एकदा त्यांचे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। 27 वर्षामध्ये जे काही आम्ही चांगले सुखदुःखाचे क्षण घालवले आणि जीवनामध्ये खूप काही अप्स अँड डाऊन्स पाहिले, त्या अप्स अँड डाऊन्स नंतर आमच्या भोवती असणारी जी चांगली मंडळी आहेत ज्यांना असं वाटलं की आमच्यामध्ये काही चांगले गुण आहेत आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना दोघंही मुख्याध्यापक आहोत। शाळेच्या परवडीमध्ये ती आंदोलनाची नेता आहे, राज्यस्तरावरचे आंदोलन नेतेगिरी करत असताना जी आंदोलन तिने 20% ते 80%पर्यंतच्या शिक्षकांसाठी उभारली, त्याच्यामध्ये प्रचंड तिला मेहनत करावी लागली आणि त्या मेहनतीमध्ये तिला ब्रेन स्ट्रोक झाला आणि 28 दिवस ती बेडवर पूर्ण रिडन होती आणि त्याच्यानंतर ती पुन्हा त्याच पद्धतीने ते काम करू लागलेली आहे, असं मला खूप आनंद वाटतो। आणि ह्या गोष्टींच्या मागे वनिता राजे मॅडमनी ह्या स्वतः त्या ठिकाणी होत्या आणि त्यांनी ते पाहिलं असल्यामुळं आम्हाला त्यांना असं वाटलं असेल की या दोघांनी ज्या पद्धतीने काम केलंय त्याचा कौतुक करावं, गुणगौरव करावा,
त्याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करू. प्रत्येक पुरुषाच्या मागे ज्याप्रमाणे एक स्त्री असते तशीच प्रत्येक स्त्रीच्या मागेही एक खंबीर पुरुष असतो आणि पती-पत्न्यांच्या नात्यामध्ये विश्वास आणि रिस्पेक्ट आणि ट्रान्सपरन्सी असली पाहिजे तर ते नातं खूप सुदृढ होतं आणि याची पोचपावती वनिता मॅडमांनी आम्हाला दिली, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. सर्वप्रथम धनलक्ष्मी महिला मंडळाच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा. त्यांनी आमची या पुरस्कारासाठी निवड केली त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे धन्यवाद. ॲक्च्युली डॉक्टर वनिता गडदे-राजे यांनी सर्वोत्कृष्ट पती-पत्नी पुरस्कार आमच्यासाठी खूप महत्त्वाची आणि खूप महत्त्वपूर्ण अशी एक्सपेरिमेंट एकदम छान वाटत होती आम्हाला की आम्ही सिलेक्ट झालो याच्यामध्ये. तर खूप एक्सपिरियन्स वाटला आम्हाला ह्याच्यामध्ये येऊन आणि खूपच मॅडम आमच्याकडे येतात ट्रीटमेंटसाठी कधी त्यांनासुद्धा आमचा खूप एक्सपिरियन्स चांगला आवडला त्यांना. तर मला फक्त माझ्या मिस्टरांसाठी काही बोलायचं आहे की कसली परिस्थिती कशीही असली तरी मी त्यांच्यासोबत असेलच. तू घाबरू नकोस कारण तुझी ही बायको नेहमीच तुमच्यासोबत असेल. पहिल्यांदा मी धनलक्ष्मी महिला मंडळाला 25व्या वर्धापन दिनानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा देतो आहे. जेव्हा आम्ही या उद्योग क्षेत्रात किंवा राजकारण क्षेत्रात वावरत असतो अनेक ठिकाणी जातो, परंतु धनलक्ष्मी महिला मंडळ ही जेव्हा काही कार्यक्रम आयोजित करतात तेव्हा त्यांची जी संकल्पना असते खूप वेगळी असते आणि समाजासाठी ती पॉझिटिव्ह थिंकिंग घेऊन जाते. बघा आता मी जेव्हा त्यांना बघितलं, जेव्हा मी हे एक अवॉर्ड्स ऐकलं की सर्वोत्कृष्ट पती पत्नी, त्याच्यामुळे काय होतं आहे असे जेव्हा पुरस्कार आपण समाजामध्ये देतो तेव्हा अनेक पती पत्नींच्या नात्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी निर्माण होतो आहे, त्यांच्यामध्ये प्रेमाची एकमेकाबद्दल आदराची भावना निर्माण होते आणि अशा संकल्पना राबवण्यासाठी त्यासाठी आपल्यात हुशारी असावी लागते आणि मला वाटते ती हुशारी विनीता राजे मॅडमच्यामध्ये आहे आणि जे ती कार्य करत आहेत नवी मुंबईमध्ये, तर हे नवी मुंबईमध्ये न राहता माझं तर म्हणणं आहे की धनलक्ष्मी महिला मंडळ यांनी संपूर्ण महाराष्ट्रात हे कार्य करावं जेणेकरून महिला आणखी सक्षम होतील, जे पतीपत्नीचे नाते असतात ते सक्षम होतील, विद्यार्थ्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळेल. सर्वकडे त्यांनी म्हणजे पूर्ण राज्यभरात त्यांनी काम करावं अशी माझी त्यांना शुभेच्छा आहेत. मी न्यूट्रिशनिस्ट असल्याकारणाने मी तिला फक्त एकच सदिच्छा देते की तुला उदंड आयुष्य निरामय आरोग्य लाभू दे, जेणेकरून 50वा वर्धापन दिन ती याच उत्साहाने आणि आनंदाने साजरा करू शकेल आणि त्याही वेळी मीही तिच्यासोबत याच उत्साहाने आणि आनंदाने सहभागी होऊ शकेल. तर तुला खूप खूप शुभेच्छा. गेल्या वर्षी त्यांनी नवी मुंबई कलाभूषण पुरस्कार त्यांनी जाहीर केले होते. आता यावर्षी त्यांनी उत्कृष्ट पती-पत्नी पुरस्कार जाहीर केले. म्हणजे एक वेगळेच त्यांचे काय बोलतात सोच आहे, एक वेगळेच विचार आहेत आणि वेगळेच कन्सेप्ट ते नेहमी घेऊन येत असतात. आणि डान्स कॉम्पिटिशनचं बोलायला जाल तर एक नंबर कॉम्पिटिशन होतं. लहान मुलांचं जसं आम्ही पाहिलं सिनियर KGचा गट जो होता त्याच्यामध्ये सुद्धा एवढे टॅलेंटेड मुलं होते की त्यांचे सुद्धा नंबर काढायला आम्हाला एवढा खूप विचार करावा लागेल. आणि मोठी मुलं तर छान परफॉर्मन्स करतच होते, पण एवढं कॉम्पिटिशनची रेंज नंतर एवढी वाढली की असं झालं की या गोष्टींमध्ये खूप टाय होते. तर त्यांना कॉन्सलेशन प्राईज द्यायचं, सेकंड द्यायचं, थर्ड द्यायचं, तर ह्या गोष्टी खूप आम्हाला आज विचार करावा लागल्या. पण खरंच एकूण एक उत्तम अनुभव होता की आपल्या या नवी मुंबईमध्ये खूपच जबरदस्त टॅलेंट आहे आणि याचं हे प्लॅटफॉर्म वनिता मॅडम अरेंज करून देत असतात. त्यामुळे या इकडच्या स्पर्धकांना एक छानसा वाव मिळतो. तर मी पुन्हा एकदा यावर्षी ज्यांनी परफॉर्मन्समध्ये पार्टिसिपेट केला आणि त्यांना मी हे सांगतो की पुढच्या वर्षी तुम्ही पार्टिसिपेट कराच आणि नवी मुंबईकरांना मी सांगेल की या कॉम्पिटिशनचा हिस्सा व्हा. खूप सुंदर पद्धतीची कल्पना आहे, योजना आहे आणि कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी अनुभवायला भेटतील. तर संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा डॉक्टर वनिता गडदे-राजे यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आज खरंच खूप आनंद होतो की 25वा वर्धापन दिन सोहळा आणि आपण बघितलं असेल की जसं धनलक्ष्मी महिला मंडळ 25 वर्ष महिला आणि बालकल्याण क्षेत्रात सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे. त्याचप्रमाणे 2.5 वर्षाच्या विद्यार्थ्यापासून ते सिनियर सिटीझनपर्यंतचं आपण काम आहे आणि सगळ्या क्षेत्रात आपलं काम आहे. आज आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे आपले सहप्रायोजक होते विशाल चॅरिटेबल अँड एज्युकेशनल ट्रस्टचे विशाल दत्त, उषा दत्त यांचे मी आभार मानते. तसेच ब्रिलियंट कॉम्प्युटरटेकचे श्री प्रदीप माडगूळ सर यांचे मी या ठिकाणी आभार मानते. तसेच आमच्या कार्यक्रमाला नेहमी सहकार्य करणारे आज समाजसेवक तेजस डाकी सर आवर्जून वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांचेही मी मनापासून आभार मानते. आज जवळजवळ कार्यक्रमाला मला असं वाटतं की ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढा मोठा मंच आपण एक नव्या मुंबईतल्या सांस्कृतिक वारसा जपण्याचा
प्रकारचं काम पण श्री धनलक्ष्मी महिला मंडळ सातत्याने करत आहे. आज आपण जर परफॉर्मन्सेस बघितले असतील तर अगदी अंगावरती रोमांच उभे राहण्यासारखे शिवाजी महाराजां म्हणजे पूर्ण भारतीय मराठी संस्कृती तर आपण बघितलीच, वेस्टर्न म्हणजे कुठलं मला असं वाटत नाही की कुठला परफॉर्मन्स आज आपल्या मंचावर झालेला नाहीये. आणि एवढ्या छोट्या छोट्या मुलांनी संभाजीराजेंच्या विषयी डान्सच्या माध्यमातून मांडणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तर मला तेच वाटतं की खऱ्या अर्थाने व्यासपीठाचं जेव्हा आपण उपलब्ध करून देतो त्याचं खऱ्या अर्थाने सार्थक होतं, चीज होतं. तेव्हा ते खाली धनलक्ष्मी महिला मंडळाच्या मंचावरून अनेक कलाकार नवी मुंबईत घडलेलेच आहेत आणि भविष्य काळात पण ते घडणारच आहेत. तर खूप छान वाटतंय. सगळ्या मान्यवरांचे मी इथे मनापासून आभार मानते. आजच्या नृत्याचे जे डान्स परीक्षक होते सागर राऊत सर, भूषण देवरे सर आणि सुबोध कांबळे सर, या तिघांचेही मी मनापासून आभार मानते. आणि आज नवी मुंबई नेटवर्कचे न्यूजचे मी मनापासून आभार मानते. आजची उद्योगनगरीचे मी आभार मानते. तसेच तरुण आव्हान, स्वराज्य न्यूज, तरुण न्यूजपेपर या सर्वांचं मी आभार मानते. आणि छान वाटते. अशाच पद्धतीने भविष्यकाळात धनलक्ष्मी महिला मंडळाचं कार्य सुरू राहील. आणि मला निश्चितपणाने खात्री आहे की जसा महिलांनी मला आजपर्यंत सहभाग दिलेला आहे, आता जवळजवळ धनलक्ष्मी महिला मंडळाच्या ॲरोलिटी पनवेलसाठी आपल्या महिला लाभार्थी 10,800च्या अधिक आहेत. तसेच ज्या मुलांना आपण व्यासपीठ दिलेलं आहे, सांस्कृतिक व्यासपीठ, ती जवळजवळ 4,500च्या वर मुलं आपण तयार केलेली आहेत. म्हणजे हे कुठेतरी आहे की अजून संस्थेला जागा नाही आहे, पण काम आम्ही कुठेही थांबवलेलं नाही. तर निश्चितपणाने आजच्या 25व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी खूप मागे गेली आणि आज जे काय अचीव केलेलं आहे सगळ्या महिला वर्गाला माझं मनापासून सलाम आहे.